आपण नेहमी फळांवरच्या चमकेबद्दल बोलतो, त्याच्या रंगाबद्दल, आकाराबद्दल बोलतो, पण त्या फळाला आणि अख्ख्या झाडाला उभा ठेवणाऱ्या त्याच्या सांगाड्याचं काय? आज आपण त्याच अदृश्य पायाबद्दल बोलणार आहोत, जो पिकाची खरी ताकद आहे, आणि तो म्हणजे कॅल्शियम. आपल्या अनेक शेतकऱ्यांमध्ये एक मोठा गैरसमज आहे की कॅल्शियम म्हणजे काय, तर फळांना एक चांगली शायनिंग देणारं, आकर्षक बनवणारं एक टॉनिक. पण खरंच इतकंच आहे का, की या चमकणाऱ्या पडद्यामागे कॅल्शियमची भूमिका खूप खूप जास्त मोठी आणि महत्त्वाची आहे? तर सत्य हे आहे, कॅल्शियम हे काही वरवरचं पॉलिशिंग नाहीये. ते पिकाचं स्केलेटन आहे, त्याचा सांगाडा आहे. मुळांपासून ते शेंड्यापर्यंत प्रत्येक पेशीला एकत्र बांधून ठेवणारी ती एक अदृश्य शक्ती आहे. आणि जर हाच सांगाडा कमकुवत असेल तर वरची चमक काय कामाची, बरोबर ना? चला तर मग आज ठीक आहे, तर मग थेट मुद्द्यावर येऊया. कॅल्शियम पिकाचा सांगाडा नक्की बनवतो कसा? याचं उत्तर दोन ठिकाणी दडलेलं आहे. एक म्हणजे वनस्पतीच्या पेशींच्या भिंतींमध्ये आणि दुसरा मुळांच्या टोकांमध्ये. हे समजून घ्यायला एक सोपं उदाहरण घेऊया. समजा पिकाच्या पेशी म्हणजे आपल्या घराच्या विटा, तर या लाखो विटांना एकमेकांना जोडून एक भक्कम भिंत बनवणारा जो सिमेंट असतो ना, तो म्हणजे कॅल्शियम पॅक्टेट. आणि हा सिमेंट जितका मजबूत तितकी पिकाची रचना मजबूत आणि ताण सहन करण्याची क्षमता जास्त. आणि आता विचार करा, जर हाच सिमेंट म्हणजे आपलं कॅल्शियम कमी पडलं तर काय होईल? पेशींच्या भिंती कमकुवत होतील. मग जेव्हा अचानक पाण्याचा दाब वाढतो, म्हणजे समजा जास्त पाऊस आला किंवा पाणी जास्त दिलं गेलं, तर ह्या कमकुवत भिंती आतून येणाऱ्या दाबामुळे तुटतात. यालाच आपण म्हणतो फ्रूट क्रॅकिंग किंवा फळं तडकणं. आता बोलूया पिकाच्या पायाबद्दल, म्हणजे पांढऱ्या मुळीबद्दल. ही पांढरी मुळी म्हणजे पिकाचं खरं इंजिन आहे. जमिनीतून सगळी पोषक तत्व खेचून घेण्याचं काम ती करते. आणि हे इंजिन सतत चालू राहण्यासाठी, त्याची वाढ होण्यासाठी जो अखंड ऊर्जेचा पुरवठा लागतो ना, तो पुरवठा म्हणजे कॅल्शियम. म्हणजे गंमत बघा कशी आहे. जर कॅल्शियम मिळालं नाही तर पांढरी मुळी वाढायची थांबते, ती तपकिरी पडून निकामी होते. आणि याचा थेट परिणाम काय होतो? ती नत्र, स्फुरत, पालाश म्हणजे आपलं NPK हे घेऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला शेतात NPKची कमतरता दिसते, पण त्याचं खरं मूळ कारण कॅल्शियमच्या कमतरतेत दडलेलं असतं. पण मग एक प्रश्न येतो की अनेकदा जमिनीत तर भरपूर कॅल्शियम असतं, मग तरीही ते पिकाला का मिळत नाही? ह्याचं कारण म्हणजे कॅल्शियमचा पिकाच्या आतला प्रवास हा वाटतो तितका सोपा नाहीये. त्याला काही मोठ्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं. कॅल्शियमचं वहन हे एकदम वन वे रस्त्यासारखं आहे. म्हणजे तो फक्त पाण्यासोबत मुळांवाटे शोषला जातो आणि जलवाहिनीतून फक्त वरच्या दिशेनेच जातो. एकदा का तो एखाद्या पानात किंवा फळात पोहोचला की तो तिथेच लॉक होतो. तो तिथून परत फिरून नवीन शेंड्याकडे किंवा दुसऱ्या फळाकडे जाऊच शकत नाही. याचा आपल्यासाठी अर्थ काय? साधा आहे. जर हवा ढगाळ असली, जास्त दमटपणा असला किंवा हिवाळ्यातलं वातावरण असलं, तर झाड पाणी ओढण्याची क्रिया कमी करतं. आणि पाणी ओढणं थांबलं की कॅल्शियमचा पुरवठा तो पण पूर्णपणे थांबतो. म्हणजे जमिनीत कॅल्शियम असूनही त्याचा काहीही उपयोग होत नाही. आता भेटूया एका छुप्या शत्रूला. याला म्हणतात कॅटायन अँटॅगोनिझम. आता हा काय प्रकार आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर मुळांमध्ये पोषक तत्व आत घेण्यासाठी मर्यादित दरवाजे आहेत. तर आपल्या कॅल्शियम म्हणजेच Ca+ला आत जाण्यासाठी पोटॅशियम म्हणजेच K+, मॅग्नेशियम म्हणजेच Mg+, सारख्या इतर पॉझिटिव्ह चार्जवाल्यांशी अक्षरशः स्पर्धा करावी लागते. आणि इथेच एक मोठी चूक होते. आपण फळांचा आकार वाढवण्यासाठी जमिनीतून भरपूर पोटॅश देतो. पण हा अतिरिक्त पोटॅश काय करतो? तो मुळांच्या दारात जाऊन गर्दी करतो आणि आपल्या कॅल्शियमचा रस्ताच ब्लॉक करून टाकतो. परिणामी पोटॅश जास्त दिल्यामुळे पिकात कॅल्शियमची तीव्र कमतरता तयार होते. बरं, इतके सगळे अडथळे पार करून जर आपण कॅल्शियमचं व्यवस्थापन योग्य प्रकारे केलं तर त्याचा शेतात नक्की काय फायदा होतो? चला, वेगवेगळ्या पिकांमध्ये याचे ठोस परिणाम काय दिसतात ते बघूया. आता द्राक्षाचं उदाहरण घ्या. कॅल्शियममुळे देठ मजबूत होतात, मणी गळ थांबते आणि मण्यांना तडे जात नाहीत. केळीच्या सालीला तडे जाण्यापासून ते वाचवतं. डाळिंबामध्ये तर फळ तडकण्याची किंवा फुटण्याची समस्याच संपवते. मिरची आणि टोमॅटोमधला तो जो फळाचा खालचा भाग सडतो ना, ज्याला ब्लॉसम एंड रॉट म्हणतात, त्यावर कॅल्शियम हाच एकमेव उपाय आहे. कांदा आणि लसणामध्ये ते कंद कडक बनवून साठवण क्षमता वाढवतं. भुईमुगामध्ये पॉप्स म्हणजे पोकळ शेंगांची समस्या टाळतं. आणि लिंबूवर्गीय फळांमध्ये फळ तडकणं आणि साल मऊ पडणं थांबवतं. बघा किती फायदे आहेत. चला, आता या सगळ्या माहितीच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. हे सगळं तर कळलं, पण कॅल्शियमचा प्रभावीपणे वापर करण्यासाठीचे सुवर्ण नियम कोणते आहेत?
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कॅल्शियम देताना किती देतोय यापेक्षा कधी देतोय हे 1000 पटीने जास्त महत्वाचं आहे. त्याच्या वापराच्या 3 गोल्डन वेळा आहेत. पहिली, मुळांच्या विकासाच्या सुरुवातीच्या काळात. दुसरी आणि सर्वात महत्वाची वेळ म्हणजे फुलोरा आणि फळधारणेची अवस्था. आणि तिसरी, जेव्हा हवामानात बदल होतात त्या तणावाच्या काळात फवारणीद्वारे. आणि हो, या प्रवासात कॅल्शियमला एका जिगरी दोस्ताची गरज असते आणि तो दोस्त म्हणजे बोरॉन. बोरॉन हा कॅल्शियमचा ड्रायव्हर आहे. तोच त्याला उचलून पेशींच्या भिंतींपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. त्यामुळे सर्वोत्तम परिणामांसाठी कॅल्शियम आणि बोरॉन नेहमी एकत्रच वापरा. आणि आता शेवटचा आणि सर्वात कडक नियम जो अजिबात मोडायचा नाही. कॅल्शियमयुक्त खतं जसं की कॅल्शियम नायट्रेट यांना फॉस्फरस किंवा सल्फेट असलेल्या खतांसोबत ड्रिपच्या एकाच टाकीत कधीही मिसळू नका. असं केल्यास त्याची रासायनिक प्रक्रिया होऊन घट्ट गाळ तयार होतो, जो तुमची ड्रिप लाईन ब्लॉक करतो आणि पिकाला दोन्हीपैकी काहीच मिळत नाही. तर आज आपण पाहिलं की कॅल्शियम हे फक्त वरवरची चमक नाही, तर पिकाचा खराखुरा सांगाडा आहे, त्याचा आधार आहे. आता प्रश्न हा उरतो की या एका सांगाड्याची ओळख झाल्यावर आपल्या शेताच्या मातीत असे आणखी कितीतरी अज्ञात आधारस्तंभ दडलेले असतील जे आपल्या शोधाची वाट पाहत आहेत.